नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा रुची म्हात्रे या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत। आणि आज आम्ही चाललो बकरा आणायला, म्हणजे नवीन खरेदी। कारण का आमची देवांचा मानपान असतो दरवर्षीप्रमाणे आम्ही अड्ड्याचा जो मानपान असतो तो आता अड्डा आमचा संपलेला आहे। आणि मानपान आहे तर आमचं 2 बकरे द्यायचं असं, एक वागीश्वरला एक मसूर देवाला, आणि पोरं गेलेत बकरा आणायला। मी इथं वाट बघते त्यांची। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा। तर तुम्ही 2 बकरे आणलेले आहेत आम्ही, एक वागीश्वरचं मानपान आहे, एक मसूर देवाचं मानपान आहे। आणि अविनाश पाटील शर्ती आमच्या समाप्त झाल्या आणि या कमिटीला राम राम, पुढच्या वर्षी राम राम। कारण का 7 फेरे आम्हालाच बोलवायला लागतं का या तुम्ही। आता बकरा कापाला सकाळपासून आम्ही फिरतो, 4-5 लोक पाठी आहेत सकाळपासून। पाहू शकतात, जरा आयोजक जरा गरम झालेले आहेत, कारण की सकाळपासून हे दोन्ही बकरे आणायचं नियोजन आयोजन त्यांचं चालू आहे। आणि खाना द्यायचा टायमिंग आहे आणि लोक संध्याकाळी खाय प्यायला येणार आहेत, बघून ते आयोजक नाराज आहेत। पाहू शकता तुम्ही। असं बारीक तो एवढा नाही काताला भुक गावात आता नव्हता तुझा काताला दूर होता चव लागली ना तो त्याला चव राहिला तो हा लय तोडत नव्हती बकरा। हे तू इथे ठेव। अतिशय मेहनत घेतली आम्ही। आता आमचा सुखरूप 5 मधल्यामुळे आम्ही 2 बोकड आणि मेंढ्या कापल्या। मसूराला खाना द्यायला मानलेली आपली पाहू शकता तुम्ही। हे बघ, चेसक बिसक नंबर काय मारलेलं मानपान असतात ते मोनीश पाटील काय असतात, पाहू शकता तुम्ही। पाहू शकते यांना बाप्पा बोलतात, झगडा रामोशी। आता आणला तुझे शब्द आता काय मला पण खर्च होता। जय भद्रकाली मसूसरा। सुरक्षित केली अजून वटा मिशीन आली त्याला म्हणजे घरची याचा इच्छा कर 3 किलो जाऊन दे आता किती कमी माहिती का 10 किलो काय झालं इथं मेंढ्या बोकड आणली तेव्हा हे देवा, तुला मानपान सगळं आम्ही दिलं रे बाबांनो, आणि आमचे लक्ष ठेवीत जा असा दरवर्षीप्रमाणे अड्डा सुखरूप जाऊन दे आमचा, आणि आमच्या कमिटीला पण नीट ठेव। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जागोर आज घाटावर जाणार आहे, तुझे नाव पलतर देवा, जसा चालले तसाच येऊन दे वापस। मित्रांनो पाहू शकते तुम्ही, आता आम्ही वागीश्वरच्या मंदिरात पोहोचलेलो आणि पूर्णपणे टीम आमची आलेली आहे। मोनीश पाटील जरा जास्तच मेहनत घेतात, पाण्याचा हंडा घेऊन आलेले आहेत, कारण का देवाजवळ पाणी बिणी द्यायला लागतं। पोट्री कामर आहे तेवढा काय करायचं गाडीची धावपळ ठेवली। 1.5 लाख रुपये कमवलं जाई याई मग काय एवढं काय दुसरं मध्ये 3 दिवस बकऱ्यांनी काय चाललं नव्हतं असं त्याचं नुसतं पोटाने पाणीच दिसतं मला असं वाटतं। तर पाणीच त्या पाजाला ते पप्पाच अरे वरात आहे ना तरी सकाळच्या 3ला तसंच वरात आली की कितीला देव वागीश्वर देवा, तुझं मानपान सगळं झालेलं आहे, पुढच्या वर्षी जसं अड्डा पूर्णपणे होऊन दे आणि आमचा मानपान तुला तसाच राहील। जय गावदेवी, असाच राहून दे आशीर्वाद। पाहू शकता तुम्ही, आता मुंडी बनवतात, भेजे टाकलेला आहे आणि रांदे आहेत आपले मस्त।
बनवणार आहेत. किती येतात किती देतो मग कौशी आला किती म्हणा दोन नाही देतो इथं रामाशेठची इंट्री झालेली आहे आणि पाठी घेऊन आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. फुल सपोर्ट करतात हल्ली. बघा मसाला आणि जेवण रांधाचं काम पाहू शकता. शर्तीनं गेलं नाही पण इकडं आज परफेक्ट नियोजन ठेवलेलं आहे ते. आणि त्यांची गाडी पण एक विन झालेली आहे. अजून एक गाडी त्यांची बाकी आहे. फुल आनंद देत संध्याकाळी आम्हाला 2-3 बियर आरामात आणणार आहेत. 2 टोपरं आणणार आहे कारण पब्लिक जास्त येणार आहे मटण खाण्यासाठी. पाहू शकता तुम्ही. मुंडी बनवतात चाकण्यासाठी. मला याचसाठी ठेवले र. तर मुंडी पण आमची शिजलेली आहे आणि 2 माणसं जास्तच नियोजन केलेलं आहे मुंडीच्या मागं. आता टेबल मांडायचा टाइमिंग चालू झालेला आहे. आणि तात्या बसल्या अगोदर दोन तरी क्वार्टर पेलच ना, अर्धा किलो मुंडी खाईलच. पप्पे अगदी एक परत माझी करतोय परत पुरणार ना मित्रांनो. एक पात्रवली फक्त मटण रांधतो इथं. एवढी मेहनत घेतली. चाकण्याला बसलं ना अर्धा किलो तरी मटण खाईल. 3 बियर तरी बसले गपीत. तू काय येणार आहे? थंड येणार आहे? येईल का? येईल आणि तुला 4-5. हा आपला ब्लॉग इथे संपतो. आणि असं लाईक फॉलो करत जा मित्रांनो आणि सपोर्ट करीत जा. धन्यवाद.